दरिबडची तालुका जिल्हा सांगली येथील श्री भैरवनाथ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शाळा एक कारभार दोन मुख्याध्यापकांचा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ऐरणीवर मध्यान्ह भोजनात ही अनियमितता। जत तालुक्यातील दरिबडची जिल्हा सांगली येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे एकाच शाळेत दोन मुख्याध्यापकांकडून कारभार चालवत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संस्थेच्या संचालक मंडळातील अंतर्गत वादाचा फटका थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत असल्याचे चित्र आहे। शाळेत इयत्ता 5वी ते 8वीपर्यंत 402 विद्यार्थी तर 12वीपर्यंतचे वर्ग असून विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे। मात्र शाळेचा अधिकृत मुख्याध्यापक नेमका कोण याबाबत शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत प्रत्येक शाळेला काल भेट दिल्यानंतर अनेक गंभीर बाबी समोर आल्या। संस्थेच्या अंतर्गत वादामुळे 2 स्वतंत्र मुख्याध्यापक नियुक्त करण्यात आल्याची चर्चा परिसरात असून त्यामुळे प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाल्याचे बोलले जात आहे। परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याचबरोबर शाळेतील मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत आलेला तांदूळ गेल्या 6 महिन्यापासून शाळेच्या परिसरात ढिगाऱ्याच्या स्वरूपात पडून असल्याचे निदर्शनास आले। अन्नधान्याची योग्य साठवण न झाल्यास त्याची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तसेच साठवून ठेवलेल्या खाद्यतेलाच्या काही बंद पिशव्या कालबाह्य झाल्याचे समजते। यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। विशेष म्हणजे मध्यान्ह भोजन योजनेच्या खोलीची चावी एका मुख्याध्यापकाकडे असल्याचे सांगितले जात असताना त्या योजनेचा प्रत्यक्ष कारभार शिपाईमार्फत पाहिला जात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थापनात नेमका काय प्रकार सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान शाळेतील वाद वाढल्यानंतर प्रशासनाने काही काळासाठी विस्तार अधिकारी अन्सर शेख यांच्याकडे मुख्याध्यापक म्हणून तात्पुरता कारभार सोपविल्याचे सांगितले जाते। त्याच कालावधीत शाळेतील सुमारे 10 ते 15 पोते तांदूळ जप्त करून पंचनामा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। मात्र त्यानंतर या प्रकरणात पुढे काय कारवाई झाली याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संस्थेच्या अंतर्गत संघर्षाचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे। शैक्षणिक नियोजन, प्रशासकीय निर्णय, मध्यान्ह भोजन योजना आणि दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तातडीने शिक्षण विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी अनेक पालकांनी केली आहे। या प्रकरणी शिक्षण विभागाकडून अद्याप ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। एकाच वेळी शाळेत 2 मुख्याध्यापकाची नियुक्ती नेमक्या कोणत्या आदेशानुसार करण्यात आली? अधिकृत मुख्याध्यापक कोण? मध्यान्ह भोजन योजनेतील तांदूळ व तेलाबाबत नेमकी स्थिती काय? पंचनाम्यानंतर कोणती कारवाई झाली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत। ग्रामस्थ मात्र पालकांनी, शिक्षणप्रेमींनी शिक्षण विभागाने तातडीने शाळेची पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अधिकृत मुख्याध्यापकाबाबत स्पष्टता द्यावी, मध्यान्ह भोजन योजनेतील अनियमिततेची चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करावी अशी जोरदार मागणी पालक वर्गांच्यातून होत आहे। किती दिवस झालं तुम्ही भात शिजवता इथं? मी आता महिना बाबा तुम्ही शिपाई शिपाई काय नाव? मल्हार। दररोज आता आज किती किलो शिजला? आज 55 किलो। बरं, दररोज किती किलो लागते? दररोज 80 किलो। 80 किलो। किती विद्यार्थी आहेत खाणारे? 5 ते 12 विद्यार्थी संख्या किती? 1200। म्हणजे सगळं तांदळाचं वगैरे बघते कोण? कोण मॅडम? ते नाही म्हणतात, मी बघत नाही। माझा काय संबंध नाही म्हणजे आता संबंध नाही म्हणजे कसं असतं, चावी कोणाला असते? मॅडमकडे सगळी चावी सगळी मॅडम असते। सगळं मॅडम तांदूळ वगैरे सगळं त्यांच्या जागा। आता तांदूळ दुसरा कुठे गेला? एवढाच आहे तांदूळ? Press the bell icon on the video and never miss another update.